आज इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब इंदापूर यांना फेब्रुवारी 2025 ते मे 2025 अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकं फळबागाचे नुकसान भरपाई तसेच पुराचे पाणी घरात गेल्याने झालेल्या नुकसानाचे सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी एक आपण निवेदन द्या। त्या निवेदनाबाबत आम्ही माननीय कलेक्टर साहेब व माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना आम्ही स्वतः यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी स्वतः फोन करेन। तर आज आम्ही हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं दिलेलं आहे। आमची शासनाला कळकळीची एकच विनंती, दिवसाच्या आत दिले नाहीत तर आम्ही शेतकऱ्यांच्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही एक जन आंदोलन उभा करून पुन्हा एकदा सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि खास करून इंदापूर तालुका आणि शहरामध्ये फार मोठा पाऊस पडला आणि त्या पावसामुळं शेतकऱ्यांचं पिकांचं आणि सामान्य लोकांचं अतोनात असं नुकसान झालं आणि त्या झालेल्या नुकसानीचं आणि शेतकऱ्यांच्या फळबागांचं झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्यामार्फत पंचनामे करून घेण्यात आले, परंतु त्या पंचनाम्यानुसार सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही। त्यामुळं आज आम्ही माननीय तहसीलदार इंदापूर यांना निवेदन देऊन या नुकसान भरपाईची त्वरित मागणी करत आहोत। धन्यवाद। नुकसान भरपाईचं झाल्यापासून आत्तापर्यंत एकही रुपया तुम्ही सांगत आहात मिळालेला नाही, पण त्यामध्ये 50% लोकांना नुकसान भरपाई मिळाली असं इथले अधिकारी सांगतायत। नाही, मे महिन्या फेब्रुवारीमध्ये 2025ला जो अतिवृष्टी झाली, पूर आला, त्याच्यामधला एकही रुपया आणखी झालेला नाही। आता आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केली, तहसीलदार साहेबांशी आणि त्यांचे जे क्लर्क आहे गजबाई साहेब, त्यांनी सांगितले आम्ही याद्या वगैरे सगळ्यांच्या मागून घेतलेल्या आहे। ह्याला आमच्याकडून सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याद्या मागून ते पैसे आम्ही एकाने ऑनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार आहेत। फेब्रुवारीमध्ये पाऊस झाली, अतिवृष्टी झाली, त्याच्यात शेतकऱ्यांचं घरांचं नुकसान झालं। त्याच्यामध्ये जवळजवळ आमच्या संसर असेल, कळम असेल, वालचीनगर असेल, रणगाव असेल व इतर भागामध्ये जामकुरवली, चिखली व काही आपल्या इंदापूर तालुक्यातल्या भागाचे जवळजवळ 500 लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं। त्यांचं फेब्रुवारी ते आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कसलाही 1 रुपया दिला नाही। त्याचा सानुग्रह अनुदान त्यांना त्वरित ह्या आठवड्यामध्ये मिळालं पाहिजे आणि जे फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिवृष्टीत पूर झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं, फळांचं, पिकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं। माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय मामा भरणे यांनी याच्यामध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा कृषी अधिकारी, कलेक्टर साहेब, तालुका तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात। जर हे पैसे जर शेतकऱ्यांचं ह्या 15 दिवसाच्या आत मिळाले नाहीत तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वतीनं जन आंदोलन उभा करून अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारात। आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पवार साहेबांच्या आदेशावरून आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेवरून हे आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्या निवेदनाची दखल साहेब घेऊन आम्हाला जे काही मदत करता येईल शेतकऱ्यांसाठी करतो म्हणून आम्हाला शब्द दिला आहे। अशा पद्धतीचं आम्ही आज त्यांना निवेदन दिलं आहे पक्षाच्या वतीनं। निश्चित मला वाटतं की ह्या 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे पैसे जमा होतील। न जमा असल्यास जशाच तसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांसाठी उत्तर देईल। धन्यवाद।